नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतातील कोणत्याही पिकानं जर स्वतः माहिती दिली की त्या पिकाला खत किती लागणार आहे, त्या पिकाला पाणी किती लागणार आहे आणि कमी खर्चामध्ये जर शेती होत असेल असं तंत्रज्ञान जर आलं असेल तर ते प्रत्येक शेतकऱ्यांना अवगत केलं पाहिजे। असं तंत्रज्ञान सुद्धा आलेलं आहे। आणि मित्रांनो, जर ते पीक आपल्याला त्याला नेमकं खत किती लागतंय, कोणतं खत किती लागतंय, नत्र किती लागतंय, स्फुरद किती लागतंय, पालाश किती लागतंय आणि मायक्रो न्यूट्रंट्स नेमके कोणते लागतात, पाणी किती लागतं, असं जर कोणत्याही पिकानं आपल्याला माहिती दिली तर नवल वाटू नये। आणि जसं एखादी व्यक्ती जशी माणसाला गरज पडते तसं आता यापुढे पिकांची गरज काय आहे हे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कळणार आहे। आणि त्याचबद्दलची ऊस शेतीबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। कारण बारामतीमध्ये असा प्रयोग सुद्धा झालेला आहे। शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेती करणं चालू झालेलं आहे। आणि महाराष्ट्र शासनाच्या या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा या शेतीसाठी 500 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केलेली आहे। आणि मित्रांनो, यापुढे आता अशा प्रकारची शेती जर केली तरच आपल्या शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये वाढ होणार। आणि महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जरी भाव मिळत नसला पण उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि जो शेतकऱ्यांचा होणारा खर्च आहे तो खर्च कमी प्रमाणात होईल। आणि त्याच AI बद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत की AI चे नेमके शेतकऱ्यांना काय काय फायदे होणार आहेत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण यापुढेही AI च्या बद्दलची सर्व माहिती जी म्हणजे शेती उपयोगी आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, अशी सौर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलची सर्व इत्यंभूत माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत। त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, जुलै 2024 मध्ये बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रयोग करण्यात आलेला आहे। आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे। आणि अशा शेतकऱ्यांनी हे प्रयोग केलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना नक्कीच या प्रयोगाचा फायदा झालेला आहे। त्यामध्ये आपल्या जे शेतीचं म्हणजे ऊसाची शेती आहे त्या ऊसाच्या शेतीमध्ये एक AI चा टावर उभा करण्यात आला आणि या AI च्या टावरच्या माध्यमातून मग त्यावरून त्या शेतकऱ्याने त्या शेतीच्या पिकाला ही म्हणजे AI च्या माध्यमातून ती माहिती मिळालेली की नेमके कोणते घटक त्या पिकासाठी गरजेचे आहेत। त्यासाठी त्यांनी अगोदर माती परीक्षण केलं, पाणी परीक्षण केलं, कारण माती परीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे, आज काळाची गरज आहे। कारण आपल्याला अगोदर कळालं पाहिजे की त्या नेमकं शेतीला कोणत्या कोणत्या घटकांची गरज आहे, त्यामध्ये अगोदर कोणते घटक आहेत, किंवा एखाद्या वेळेस पाणी असेल तर आपलं पाणी कोणत्या प्रकारचं आहे, असं सर्व तपासणी केली। आणि मग AI च्या माध्यमातून पूर्ण त्या शेतकऱ्याने त्या ऊसाला कोणकोणते घटक लागतात याबद्दलचं सर्व AI वरून माहिती घेतली आणि त्याच प्रमाणात दिलं। त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा एकरी 25 ते 30 हजार रुपये जो खर्च होत होता तो 17 ते 18 हजार रुपये एकरी खर्च, इतका कमी खर्च झाला। म्हणजे जवळपास त्याची 10 ते 12 हजार रुपये ही खर्चामध्ये सुद्धा बचत झालेली, पाण्यामध्ये बचत झाली। जे 100% पाणी लागायचं तर तिथं 50% बचत ही पाण्याची सुद्धा झाली। आता बरेच शेतकऱ्यांना वाटतं की शेतकऱ्यांनी ऊसाला पाणी दिलं म्हणजे चांगलं उत्पन्न येतं, असं नाही होत मित्रांनो। कारण त्याला जेवढी गरज आहे तेवढंच खायला दिलं तर त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते, ते पीक चांगलं जोमात येतं। समजा एखाद्या व्यक्तीला पतला दुबला माणूस आहे आणि त्याला भरपूर खायला दिलं म्हणजे तो सुधारतो असं काही होत नाही। त्याला जेवढी गरज आहे तेवढंच अन्न द्यावं लागतं। पुन्हा त्याच्या शरीरामध्ये कोणत्या घटकांची गरज आहे तेच घटक दिले तर त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये कोणता तरी बदल होईल। तसंच शेती पिकांचं आहे, म्हणून ऊसाला सुद्धा त्या AI च्या माध्यमातून जे घटक लागतात तेवढेच घटक पुरवला गेले आणि त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 100 टनच्या जवळपास गेलं। म्हणजे यावरून बघा मित्रांनो की AI शेती ही शेतकऱ्यांसाठी किती फायद्याची आहे। आता नेमके AI मधून काय काय फायदे आहेत, आर्टिफिशियल शेतीमधून काय काय फायदे आहेत ते सुद्धा आपण बघू।
तर पहिला फायदा आहे मित्रांनो की वाऱ्याची दिशा कुणीकडे आहे, नेमकं वाऱ्यामुळे होतंय काय की त्या पिकाला आता फवारणीची कधी गरज आहे हे सुद्धा एआयच्या माध्यमातून कळतं। दुसरी गोष्ट, त्या पिकाला सूर्यप्रकाश किती मिळाला, किती सूर्यप्रकाशाची गरज आहे आणि त्या पिकाच्या पानामध्ये आर्द्रता किती आहे, म्हणजे यावरून आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट होतात। आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस पाऊस किती झालाय हे सुद्धा आपल्याला त्या शेतामध्येच लक्षात येतं, म्हणजे नेमकं आपल्या शेतामध्ये पाऊस किती पडलाय, त्या पिकाला पाण्याची किती गरज आहे हे सुद्धा कळून येतं। एआयच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाचा अंदाज घेतला जातो, त्या नेमक्या पिकाची परिस्थिती काय आहे, जमिनीची परिस्थिती काय आहे, त्याला पाण्याची गरज कधी आहे, कोणती फवारणीची गरज आहे, अशी सर्व माहिती आपल्याला एआयच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर SMS सुद्धा येतो किंवा आपण त्या सिस्टीमला जाऊन सुद्धा बघू शकतो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना असं वाटत असतं की आपण भरपूर खतं दिली म्हणजे आपलं पीक जोमदार येणार, असं होत नाही। जसं मी अगोदर उदाहरण दिलं, एखाद्या व्यक्तीला कितीही खाऊ घेतलं म्हणजे ती व्यक्ती सुधरेल असं होत नाही। त्याला जी गरज आहे, जसं नत्र असेल, स्फुरद असेल, पालास असेल किंवा इतर मायक्रो न्यूट्रिएंट्स असतील, तर त्या पिकाला नेमकी किती गरज आहे आणि त्या गरजेनुसार आपल्याला त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून समजलं जातं की नेमकी आता कोणत्या खताची मात्रा द्यावी लागेल, किती प्रमाणात द्यावी लागेल। आणि त्यामुळे होतंय काय की आपली खतामध्ये सुद्धा बचत होते आणि जेवढं पाहिजे तेवढंच खत आपल्याला देता येतं। आणि त्यासोबत काही जैविक खतं दिले तर आपल्याला नेमकं रासायनिक खतं जी दिलेली आहेत ती त्या पिकास लागू होतात। आणि त्यामुळे बारामतीमध्ये असे प्रयोग पाहायला बरेचसे शेतकरी सुद्धा येत आहेत। जर आपल्याला वेळ असेल तर आपणही नक्कीच बारामतीच्या या ऊसाचा प्रयोग बघायला काहीच हरकत नाही मित्रांनो। एवढीची अशी महत्वाची माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक ऊस शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।